देईन या महिला गटामध्ये उभा आहे। आणि चौथा सर्वसाधारण गटात मी महेश शिवाजीराव माळवणकर मी स्वतः उभा आहे। आमच्या चौघांचं चिन्ह कमळ असणार आहे। आपल्याला माहिती आहे की इतक्या वर्ष आपण जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा एकच EVM मशीन असते, परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की आपण एकाच वेळेला 4 जणांना निवडून देणार आहे। त्याच्यासाठी 4 वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी आहे, पण या चौघांचं चिन्ह फक्त कमळ 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 हे असणार आहे। त्यामुळे आपण जेव्हा 4 जणांना मतदान करू तेव्हाच ते मतदान पूर्ण होणार आहे। म्हणून आज या करीत आहे मी माननीय आरक्षी डॉक्टर आदेशाने ही सर्वांची नावं साहेब घेणारच आहे। आपला साहेब सर्वांच्या वतीने आमच्या 4ही उमेदवारांच्या वतीने आपल्याला सांगतो की हा प्रभाग 101% भारतीय जनता पार्टी आणि कमळाच्या मागे आहे। या भागात साहेब आम्ही त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होतो। सर्व संत क्रांतिवीरांना नतमस्तक होऊन खऱ्या अर्थानं देशातले नव्हे तर विश्वातले एकमेव नेता या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जो देश परिवर्तन आणि हा देश जो हिंद की बात करेगा वही देश पे राज करेगा ही भूमिका घेऊन जो यज्ञ चालू केला त्या यज्ञाला घेऊन अनेक राज्य खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या प्रभावाने जिंकून आज आपण या महाराष्ट्र राज्याच्या नगरपंचायती नगर परिषदा यांच्या ठिकाणी वाड्या तांड्यावर जाऊन कमळाचं चिन्ह फुलवण्याचं काम सर्व नागरिकांनी केलं। आणि खऱ्या अर्थानं आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जी निवडणूक लागली ही निवडणूक 10 वर्षानंतर लागते आणि 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने 2014 पासून तर 2024 पर्यंत जे परिवर्तन या देशामध्ये घडवलं त्या परिवर्तन असे लक्ष्मी काका आणि आज आपल्यासाठी शुभदिन या शुभदिनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असे शिवसेनेचे नेते होते, आता भाजपचे आणि जे बोलणार महामंत्री आमदार संजय केडेकरजी, या प्रभागाचे प्रभारी मकरंद कोर्डेजी असे ज्येष्ठ त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कामाला लागलो असे मनसुखे काका इथे उपस्थित जतीन शिंदेजी, सुहास दासजीजी आणि कोटकरजी ज्यांनी आज प्रवेश केला आपल्या पार्टीत। पण काळाने शहर वाढत गेलं आणि मुस्लिम पट्ट्यातून अनेक हिंदू लोक शिफ्ट झाले आणि ते या TV सेंटर भागामध्ये आले आणि त्या काळात अनिल कोटकरजी मला आठवते माझे वडील खासदार असताना अनेक मुसलमानांच्या आक्रमणाला तुम्ही सगळ्यांनी इकडून पळवून लावलं। कुठेही काय झालं फोन केला की शिरको हर कोण मोठी टीम इथे 500-700 पुन्हा 500-700 पोरं येईल रिक्षामध्ये बसून बरोबर अविनाश जवळ कॉलनी म्हणजे फुल्ली नगर तिकडचा मी आता आमदार आहे त्या भागाचे नगरसेवक होते। त्या काळामध्ये या शहराला हिंदुत्वाची अतिशय गरज होती। शहरामध्ये मुसलमान पॉप्युलेशन जास्त होती।